शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषीवेद चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, आपले जे काही उन्हाळी जे काही पीक आहे, मग त्याच्यामध्ये खरबूज असेल, टरबूज असेल किंवा टोमॅटो, वांगे, डाळिंब, पेरू, तर मित्रांनो सेटिंग झाल्यानंतर याच्यामध्ये सर्वात महत्वाची आणि सर्वात जी काही घातक समस्या आपल्याला जाणवते ती म्हणजे आपल्या पिकामध्ये अळींचा प्रादुर्भाव आपल्याला सर्वात जास्त त्या ठिकाणी दिसून येतो। तर मित्रांनो, हे अळीचं नियंत्रण करण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये बेस्ट कॉम्बिनेशन बघणार आहोत। त्याचबरोबर आपल्या जर पिकामध्ये आपल्याला जर अळीचा प्रादुर्भाव हा होऊन द्यायचा नसेल तर त्याच्यासाठी आपण कोणती ड्रेचिंग ही केली पाहिजे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। शेतकरी मित्रांनो, आपण पिकामध्ये वेगवेगळे जे काही आळ्यांचे जे काही प्रकार आहे ते आपल्याला दिसून येतात। मग त्याच्यामध्ये जर फळ पोखरणारी जी काही आळी असले तर त्याला आपण फ्रूट बोरर म्हणतो, शूट पोखरणारी आळी असते तर त्याला शूट बोरर म्हणतो। जर आपल्या पिकामध्ये पानाच्या आतील जर आळी असली तर त्याला आपण लीफ मायनर म्हणतो। त्याचबरोबर जर खोडातील अळी असली तर त्याला आपण स्टेम बोरर म्हणतो। तर मित्रांनो, हे जे काही विविध प्रकार आहे ते आपण आपल्या पिकामध्ये जे काही आळ्यांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून आल्यावर आपण त्याच्यावर वेगवेगळे जे काही कॉम्बिनेशन आहे त्याचा वापर करतो। पण मित्रांनो, त्या कॉम्बिनेशनचा आपल्या पिकामध्ये म्हणाव तितका त्या ठिकाणी फरक हा पडत नाही। त्याच्यासाठी आपण कोणत्या कॉम्बिनेशन हे वापरलं पाहिजे? मित्रांनो, अळी नियंत्रण करण्यासाठी आपण एक तर कॉन्टॅक्ट प्लस गॅस पॉइझन वापरलं पाहिजे किंवा गॅस प्लस सिस्टेमिक जे काही कॉम्बिनेशन आहे वापरलं पाहिजे, किंवा सिस्टेमिक प्लस गॅस प्लस त्याच्यासोबत आपण जे काही ट्रान्सलेमिनार जे काही कॉम्बिनेशन आहे त्याचा वापर ह्या केला पाहिजे। जेणेकरून जर आपण कॉन्टॅक्ट वापरलं तर डायरेक्ट अळीच्या अंगावर जे काही फवारणीचं जे काही पाणी पडणार आहे ते पाणी पडून त्या ठिकाणी अळीचा पूर्णपणे खात्मा हा झाला पाहिजे। किंवा जर खोडाच्या आतमध्ये किंवा जे काही शूट आहे त्याच्या आतमध्ये जर आळी असली तर त्या ठिकाणी आपल्याला सिस्टमिक किंवा ट्रान्सलेमिनार जे काही कीटकनाशक आहे त्याचा वापर त्या ठिकाणी आपल्याला फवारणीमध्ये करायचा आहे। जेणेकरून त्या ठिकाणी आपले जे काही पिकामधले जे काही सर्व प्रकारे जे काही अळीचा प्रादुर्भाव हा पिकात झालेला आहे ते पूर्णपणे आपल्याला नष्ट करता येईल। तर मित्रांनो, त्याच्यासाठी बेस्ट कॉम्बिनेशन हे कोणते असणार आहे? तर मित्रांनो, त्याच्यामध्ये आपल्याला जे काही पहिलं जे काही कॉम्बिनेशन आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे आपल्याला जे काही प्रोक्लेम आहे ते 0.5 ml प्रति लिटर आणि त्याच्यासोबत जे काही ॲबॅसिन आहे ते 1 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरून आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायची आहे। दुसरं म्हणजे जे काही आम्प्लिगो आहे याच्यामध्ये कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक हे दोन्ही कॉन्टॅक्ट आणि त्याच्यासोबत जे काही सिस्टमिक हे दोन्ही कंटेंट एकत्र असल्यामुळं ते कॉन्टॅक्ट मुळे जर एखाद्या कीटकाच्या अंगाला लागलं तरी पण काम करणार आहेच, व झाडामध्ये जाऊन त्या ठिकाणी जर आतमध्ये जर एखादी स्टेम बोरर किंवा फ्रूट बोरर असणार आहे त्याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी काम करणार आहे। दुसरं म्हणजे आपण त्या ठिकाणी हमला हे 1 ml प्रति लिटर साठी वापरू शकतो। त्याच्यानंतर जे काही आपण नवीन आलेलं जे काही कीटकनाशक आहे ते म्हणजे लायगर, याचा सुद्धा वापर आपण अळी नियंत्रण करण्यासाठी करू शकतो। मित्रांनो, हे जे काही आपण 2-4 औषधं जे काही सांगितलं यांचा जे काही वापर हे आपण आपल्या पिकामध्ये अळी नियंत्रण करण्यासाठी या फवारणीतून करतो। मित्रांनो, जर आपण आपल्या पिकामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जर आपल्याला वाटत असेल की आपल्या पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव हा झालाच नाही पाहिजे तर त्याच्यासाठी आपण कोणती ड्रिचिंग ही केली पाहिजे? तर मित्रांनो, आपल्याला ही काही ड्रिचिंग आहे आपल्या पिकामध्ये जर अळीचा प्रादुर्भाव जर जास्त झाला तर त्या ठिकाणी आपल्याला ही ड्रिचिंग ही करायची आहे। मित्रांनो, यामध्ये आपल्याला जे काही सिंगजंटा कंपनीचं जे काही व्हॉल्यूम फ्लेक्सी नावाचं जे काही कीटकनाशक येतं त्याचा वापर आपल्याला 200 ml प्रति एकर साठी वापरून आपल्या पिकामध्ये ड्रिचिंग ही करायची आहे। मित्रांनो, या ड्रिचिंगमुळे काय होईल, आपल्या पिकावरती येणारी जी काही अळीचा प्रादुर्भाव आहे तो पूर्णपणे नष्ट तर होणारच आहे, पण आपल्या पिकामध्ये जे काही रस शोषक करणाऱ्या किडी व त्याचबरोबर जे काही लीफ मायनर आहे ज्याचा सुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी हे औषध हे कंट्रोलमध्ये आणणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अळीसाठी कोणत्या फवारणी करायच्या व कोणती ड्रिचिंग ही करायची याची माहिती सविस्तर बघितली। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।